हो 9 पुस्तकं पास झाली, आता 10व्या पुस्तकात बसायची बर आणि नोकरीवाला पाहिजे. हम्म. मी म्हणलं पोरगी कुठं गेली? म्हणजे आता शेळ्याकडे गेली. सांगा आता नोकरीवाला हिला कसा पसंत करेल? पोरं म्हातारे येऊन दिसायला लागले, हो खरंय पोरं म्हातारे येऊन दिसायला खरंय लागले. खरंय खरंय समाधीची गरज नाही, हीच माझी समाधी. ह्याला तुम्ही पाणी घाला. झाडं जिवंत आहे तोवर लक्ष्मण कदम जिवंत. बरोबर आहे. त्या तरी काय हो पैसा पुरवतोय का हो? हां पहिला बाजारला रुपया मिळत नव्हता. हां ते पूर्वाला येत होतं राव माणसाला अपूर्व म्हणे ये हां ताक पी, हां शेंगा पापडी खा, माणसाला माणूस जेवण कर. जवळ बोलीत होता. आता कुणी बोलूच ना, तिकडे हॉटेलावरच गोमतार पाहते की झालं जाऊ बस राम राम तुम्हाला गाडी आहे. लगेच ते सांगतो गाडी आहे म्हणून. म्हणजे ते जा म्हणायचं त्या निमित्ताने. हो हं? असे वैतागले का कंटाळले लोक खरं राहिलं नाही. एकमेकाला कंटाळले. आता ते गोमतार, हां आता चहाला गोमतार म्हणणं बरं नाही. गोमथरच. हां 10 रुपयाला आणि 7 रुपयाला कप आहे. हो ते निवला तर मीच कारण 2 गोटातच हानी. गरम नाही होत 2 गोटात घेणं व्हायचं. बरोबर आहे. निवल्यावर 2 गोटात पुरा पॅक करून टाक. हां. आता तुम्हाला 84 वर्ष वय म्हणले, तुम्हाला आता समजा चष्मा लागला, हो. पण चष्मा काढल्यावर दिसत असेल ना तुम्हाला. दिसत पण धुंदक दिसत. आता लहान लेकराला चष्मे लागले ते, म्हणजे ह्या खाण्याचाच परिणाम आहे म्हणायचं. मला लोक म्हणते ते हो असा तू टकाटकच विचार अजून. हा. म्हणलं नित्य कर्म तेरा अच्छा हो हां तो किस्मत तेरी दासी है हां और नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है. अगदी बरोबर आहे. आपली नियतच साफ आहे. हम्म, हम्म, हम्म. अजून मी कुणाचा ढाळा उपटिला नाही, हां कुणाचं मुठभर गवत घेतलं नाही, हम्म, हम्म, कुणाची खोटी साक्षा दिली नाही, हम्म, कोण्या माऊलीकडे वाकडे नजरेने बघितलं नाही. हम्म, हम्म, हम्म. मग आचरण चांगलं पाहिजे. हा कर्म हो. त्याला लय महत्व आहे. वाचा रसाळ अंतरी निर्मळ गळा माळ असो नसो. हम्म. कीर्तन करते आणि कुच्च्या करीत बसते. सगळे महाराज तसलेच केलेत आता. मग माणसं तर सोडून द्या, पण महाराज बी त्याच लाईनला आहेत आता. आणि मग हे कीर्तन कशासाठी करते? हां फक्त पैशासाठी. त्यांची देवाचं काही घेणं देणं, श्रद्धा नाही, भावना नाही. काही घेणं देणं नाही. त्यांना पाकिट कशी भरते. पाकिटावर लक्ष सगळं. हा. हम्म. आता काही बुवा बाबा आहेत का, ते काय करतात माहिती का, ते सोन्याचे कडे बरं का, हा. बाया कशा बांगड्या घालतात सोन्याच्या, त्या असे लांब लांब इतकाले ते सोन्याचं काहीतरी घालते तो हाताने बरं का, ब्रासलेट सारखं, हा. गळ्यामध्ये तसले कडे बरं का. हां तसले बाबा बुवा निघलेत आता. मग आता हे महाराज लोकायला सोन्याची गरज काय? काय गरज? आता ती एक बाबाचा व्हिडिओ बघितला मी काल. तो काय करतोय माहिती का, ते भक्त लोक त्याचे ते पाय धुतात आणि पाय धुवून पितात पाणी, पवित्र पवित्र पाणी. तीर्थ. मग आता लोक बघा ना तुम्ही, म्हणजे महाराज तर आहेच महाग लागलेला पैशाचा, पण तशा महाराजाचे पाय धुवून पितात आजकाल. असं बरं. आता हे जे नवीन तरुण पोर आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही काय, म्हणजे त्यांना कसं राहावा, कसं खावा, ह्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? सगळं भरपूर आहे. हां आज हम्म, सगळं भरपूर आहे. हम्म, खाया पियाला कमी नाही, कपडेला ते कमी नाहीत, पैसे आदल्याला कमी नाही. हम्म, पण फक्त एका गोष्टीची जी उणीव आहे हम्म, आणि जी पाहिजे गरजेची, हम्म. ती प्रेम राहिलं नाही. प्रेम. आदर सत्कार, आदर प्रेम हम्म, 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 हे शिल्लक राहिलं नाही. हम्म, सुना सासूला कसं बोलतात, हम्म, पोरं बापाला कसे बोलतात, आईला कसं बोलतात, हम्म, ते पूर्वी कसं होतं, आता कसं होतं, हम्म, हम्म. हे शिल्लक राहिलेलं नाही. आता का? हम्म, काही ते पिढीच तसली बर. ह्याचा परिणाम आहे. हम्म. कशाचा? या रासायनिकचा, हा. आहाराचा, म्हणजे आहारावर सगळे डिपेंड आहे हो, तुम्ही, हो, तुमचं आचरण हो. आहे का नाही? युरियाने कसं वाढत टाकून बरोबर आहे. तसं ह्यांना राग बिलेलं. तुम्हाला कळतंय का नाही? हम्म, तुमच्या वडिलाला विचारा, आईला विचारा, हम्म, आपण उपाशी राहिलो. बरोबर आहे. खरंय हो. तुम्हाला नसेल माहिती, हम्म, पण उपाशी राहिलेलो. हो. काळकुसुंबा खाल्ला, रताळाची भाजी खाल्ली, हम्म, बरबडा खाल्ला, हम्म. मिलूसातू खाल्ली, हम्म, हम्म, हम्म. पण फाशा नाही घेतली. नाही नाही, संयम होता. आता फाशा घेतली ती. सहनच होत नाही कशाचा परिणाम आहे तो? या खाद्याचा. युरिया टाकल्या जर उचलीत आहे हो तर ह्याला राग कसा आवरत? बरोबर आहे. मेंदूवर नियंत्रणच ठेवत नाही ते, आहे का नाही? हा. म्हणजे आताचं अन्न हे नशावर्धक आहे म्हणायचं. हा. लवकर त्याने झटपट नशा चढती म्हणायचं.
मग शरीराला पोषक तत्व नाही त्यातून काय? नाही नाही तिळभर नाही. हम्म. पोरं म्हाताऱ्याहून दिसायला लागले. हो खरंय पोरं म्हाताऱ्याहून दिसायला खरंय लागले. खरंय खरंय. मी जी चालतो ते तुम्हाला चालणं व्हायला. नाही नाही खरंय खरंय. तुम्ही आमच्या पुढं चलत होते ना काय. अगदी बरोबर. बरं तुमच्या काळामध्ये तुम्ही जे आता म्हणले का नाही प्रेम राहिलं नाही, मग तुमच्या काळामध्ये जर आई वडिलाशी कसं वागत होते आजी आजोबाशी? अहो, बापाचा हुकूम आईचा हुकूम मुडीत नव्हती. सासऱ्याचा पुढं बोलत नव्हते. मजा नव्हती. आता सुनाचं ऐकून घ्यावं लागते. बर. सुनाला अंघोळ करायला सासूला पाणी तापवावं लागते. मग सत्य परिस्थिती सत्य बरं का? सत्य सत्य हा. खरंय. तेच काय सांगायचं गोष्टी नाही त्या. खरे नाही गावागावानी घराघरांनी तेच चालू आहे सध्या काय. आणि आता लग्न जमुळे गेलं आधी मुलीची संख्या कमी प्रमुख खाता नाही. आमच्या पोरीनं रानात कामच केलेलं नाही. कोण म्हणतं? पोरीचा बाप नाही. बर. आमचं लेकरू रानातच गेलेलं नाही. सांगा आता काय. ज्याच्या घरी नोकरदारच नाही त्या तिथं लग्नच व्हायचं. म्हणजे शेतकऱ्याचे व्यावसायिकाचे लग्नच व्हायचं. आमची एक करतुंडी म्हणजे बाची बघा. 2 बहिणीचा एक बाची आहे गावात. तिच्याकडे 2 मुली होत्या. तर मी आपलं गेलो म्हणलं देव पुरीचं लग्न करायचे का? म्हणजे करायचंय ना, आलं घडून तर करायचं. म्हणलं कसला जावाय पाहिजे? म्हणजे नोकरीवाला. मुलगी काय शिकली? तर म्हणजे 9 पुस्तकं पास झाली. 9वी? 9 पुस्तकं पास झाली. हो ना, मग 9वी. हा. मग 9 म्हणजे ती गावरान भाषा ती हो 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 हो. 9 पुस्तकं पास झाली. आता 10व्या पुस्तकात बसायची. बर. आणि नोकरीवाला पाहिजे. म्हणलं पोरगी कुठं गेली? म्हणजे आता शेळ्याकडे गेली. सांगा आता नोकरीवाला हिला कसा पसंत करेल? शेळ्या मागच्या पोरीला सरकारी नोकरीवाला खाजगी बी नाही. कसा पसंत करेल? खरे. अशी अवस्था झाली. प्रत्येकाची अपेक्षा वाढली. खेड्यापाड्याने लग्नाची लय मोठी समस्या आहे सध्या. पण सगळ्याला नोकऱ्या नाहीत ना. नोकऱ्या मिळत्यालाच कुठून राहत्यालाच किती. हा खरं नाही. समजा नोकरीवाला पोरगा मिळाला बी आणि त्याला जमीन असली तर मग जमीन असली तर खुरपा गेलेलीच नाही कोणी. आणि शेळ्या महाग तर आधी जातो ते जमत तरी पुन्हा जायचं नाही. नोकरीचे दुकानं ज्यांनी घातलीत हा. तुमची निम्मी नोकरी जिरवीचे ना ती 1 2 एकर राणी कालावधी. कोण? नोकरीचे दुकानं ज्यांनी घातलीत त्यांनी. हा हा हा. म्हणजे ते नोकरी लागण्यासाठी हा. संस्था ज्यांनी काढल्या, पैसा दिल्याशिवाय नोकरी लागली. कंपन्या ज्यांनी टाकल्या, हा हा. ते काय करते? पैसे घेतात आधी. अहो काय कुठं निम्मी नोकरीचे त्याची ते आधीच जिरत. बरोबर. हाय ती प्रॉपर्टी काय लावते तर नोकरी घेते. हा पुन्हा ते वर घेत राहायचे. हा. कष्ट नको आहेत ना लोकांना. आहेत म्हणजे नोकरीमध्ये कसं सुखाचं वाटतं ना. अगदी बरोबर आहे. बोलण्याचा उद्देश, झाडं लावण्याचा उद्देश. झाडं जिवंत आहे तोवर लक्ष्मण कदम जिवंत. बरोबर आहे. खरंय. एक झाड मागं राहिलं तरी मी जिवंत. खरंय ना. ते झाड म्हणजे स्मारक आहे आपलं. हा. पुढं समाधी बांधा नाही तर नका बांधू. समाधीची गरज नाही. हीच माझी समाधी. ह्याला तुम्ही पाणी घाला, बरोबर. ह्याला सांभाळा, तोडू नका, खरंय. कोराड लावू नका. खरंय. हेच माझा सांभाळ आहे. खरंय. म्हणजे सृष्टीची सेवा म्हणायचं, जमिनीची सेवा. अमर होण्याची सेवा आहे माझी. अमर नाही. इथं बघा ना, आता इथं माणसं आले, शेळ्यावाले आले, जनावरावाले आले. आता आपण तिकडं होतो, हे पाखरं कुठं ओरडत होते इथं बघा ना तुम्ही. किती बारकाले वेगवेगळे पक्षी ओरडत येते, सगळे बसत आहेत. त्यांचा प्रपंच ह्याच्यावर चालू आहे. लहान लहान जीवाचा इथं प्रपंच, त्यांचं घरदार झाडामुळं आहे. झाड लावलंय. हा. पिंपळाचं झाड. हा. 2 मोठं तो ठरवलं होतं. मधल्या पायट्याच्या माग दगड नसतो का ठेवीस आपण पायट्यावर. हा. तुम्हाला नसेल माहिती. हा माहिती आहे ना. त्या दगडात त्या सांजेमध्ये पिपळ उगाला. उभा दादा आपल्याला लय शुभ गोष्ट गौसली आहे. काय रे? पिपळाचं झाड आपल्या
मधल्या पायच्या जवळ उभवले. हम्म. हम्म. दादा काय म्हणले नाही. दादा कोण वडील तुमचे? हा. मग मी काय केलं की तिथून उपटीलं हम्म. आणि विहीर आहे, विहिरीला चिटकून वरला पण लावलं. दुसरीकडे लावलं. हा हम्म. लावलं तर म्हणलं दादा मी आळ केलं तिथं तिपूळ लावला बरं का आपल्या कुठं मी म्हणलं हिरीच्या वरला पण चिटकून म्हणजे सावलीला हिरीलाच झाली हो. माणसाला बसाय कुठे. हा हा आडू छायला म्हणलं हे बी खरं. हा तिथून उपटीलं हा आणि पुन्हा ह्याचीच आईच्या अंतरावर लावलं हा हा हा. दक्षिणेकडे. हम्म. आता ते झाड बघा भलं मोठं झालं. बरोबर आहे. किती वर्ष झाला असं? ते 1965 आहे बघा. लय जुनं, लय मोठं झालं असं. 1965. त्यावेळेस तुम्ही लावला होता. हो. तुमचे वडील सुद्धा म्हणले नाही त्याला उपटून टाक वगैरे? नाही काय नाही लाव लाव म्हणले. लाव मग उन्हाळ्याचं सुद्धा पाणी घालायचं. हा. त्याला बोरीच्या काट्या लावल्या बर. शेळ्याने खाऊन आहे. हम्म. आम्ही एक भली लांब मेड आणली, मेड खाऊली हम्म. तिथं. असं एक 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 पान साळून सगळी वरी लावली. हम्म. शेळ्याचं तोंड पूर्ण आहे. हा. परत वर गेल्यावर मग फाटे फुटून दिले. बर. आता बघा तुम्ही केवढे झाड आहे. मग ते पहिलं झाड लावलेलं असेल तुम्ही? हा? ते पहिलं झाड असेल पिपळाचं हो लावलं? हो पहिलं पहिलं. पहिलं. त्याच्या तेव्हापासून तुम्हाला आवड निर्माण झाली हो, झाड हो. लावायची. त्याच्यानंतर जे लावित राहिले ते आपले सारखे झाडेच झाड लागले. लावित राहिले. नादरची आपलं नाद. छंदच. छंदच. मोगलीच लावणार, जे असेल ते आपलं जे झाड असेल ते. शिसम लावणार, तिथं गावरांचीच लावणार, इंग्रजीचीच लावणार. बरोबर. करांजी म्हणजे काय करांजी करंजी लावणार. लावली, सगळ्या प्रकारची झाडं लावली. हे करंजी लावलेले आहेत बरं का, हे आलेले नाही. हा ना, हे काही. बरं, हे बी लावतात का रोप? काही जे गवसल ती ते गवसल. बी लावताना ते कुठं रोप असलं ना तिथून जाऊन खालून आणि हा हा. अंदाज. बरोबर आहे. खरंय. भाऊ, पहिलं सोयरीक जमिताने काय काय बघितलं जात होतं बरं? पहिलं उंबराचं झाड बघितलं. हा रानात उंबराचं झाड आहे का? हा मुलीचा बाप मानाचा की माझं लेकरू रसून फुगून गेलं, हा. जात जुमामुळं गेलं रानात, तर निदान दोड्या तरी खायला उंबराचं झाड खाली बसून हम्म. हे बघत होतं. म्हणजे आधी झाडं बघायचे शेतात कुठले कुठले हो, ते. हा. म्हणजे वडाचं आणि उंबराचं. वडाचं कशामुळे बघत होते? सावलीसाठी. सावली. बर. शेतात पण सावली आहे का नाही ते बघायचे. हो. एवढा बारीक विचार करीत होते पहिले. होते ना, हा कारण कडू काळ दिवस होते तसले का. हा. बर.